अनुसूचित जातीसाठीचा विविध योजनांसाठीचा 20,000 कोटी रुपयांचा निधी अखर्चित आहे. शासनाने अनुसूचित जातीसाठीचा विविध योजनांसाठी असणारा अखर्चित निधी याच समाजातील लोकांसाठी असणाऱ्या योजनांसाठी खर्च करावा यासहित विविध मागण्यांसाठी इस्लामपूर तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मांगलेगावचे माजी उपसरपंच संदीप तडाखे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. राज्यकर्त्यांनी आतापर्यंत निधी मंजूर असताना सुद्धा अनुसूचित जातीतील बांधवांना या योजनेपासून वंचित ठेवलं. त्यामुळे लोकांची जनजागृती करून मोठं आंदोलन उभा केलं. शिराळा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि मांगलेगावचे माजी उपसरपंच संदीप तडाखे यांनी ही जनजागृती सुरू केली. अनुसूचित जाती योजनेसाठी असलेल्या निधीचा वापर अधिक सक्षम व पारदर्शकपणे करण्यासाठी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र अनुसूचित जाती अधिनियम हा विशेष कायदा करण्यात यावा. शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या योजना प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात यावं. मागील 10 वर्षापासून सामाजिक न्याय विभागाचा विविध योजनांवरील 20,000 कोटी रुपयापेक्षा जास्त असणारा निधी अखर्चित आहे. हा निधी या योजनांवरील जाचक अटी शिथिल करून तात्काळ खर्च करण्यात यावा. 2017 ते 2023 या सालामध्ये NMMS या 8वी परीक्षेमध्ये पास झालेल्या सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सारथी विकास महामंडळाकडून वार्षिक 9,600 रुपये 4 वर्षाचे एकूण 38,400 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारची शिष्यवृत्ती दिली जात नाही. तर संबंधित विद्यार्थ्यांना बार्टी व महाजती महामंडळाकडून या प्रकारे शिष्यवृत्ती देण्यात यावी. मागासवर्गीय सभासदांचे जातीचे दाखले जोडून त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन राज्यातील मागासवर्गीय सर्व सूतगिरण्या व औद्योगिक सहकारी संस्था सुरू करण्यात आल्या. मात्र मागासवर्गीय कामगार आणि लोकांना यापासून अपेक्षित असलेला कोणताही लाभ झाला नाही. राजकीय पुढाऱ्यांनी या संस्थेमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला. तरी या संस्थांची CBI आणि ED मार्फत आर्थिक चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. सदर संस्थांमध्ये नियमाप्रमाणे 70% मागासवर्गीय कर्मचारी घेण्यात यावेत. या आणि इतर विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते आणि मांगलेगावचे माजी उपसरपंच संदीप तडाखे यांच्या नेतृत्वाखाली शिराळा तालुक्यात जनजागृती सुरू आहे. आतापर्यंत 60 गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन लोकांचे प्रबोधन करण्यात आलं. इस्लामपूर तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष सुकुमार कांबळे, सोनवडेचे माजी सरपंच सुधीर बाबर, DPIचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे, शिराळाचे माजी पंचायत समिती सदस्य लालासुता बीट, BSPचे माजी अध्यक्ष वैभव वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते शंकर साठे, सामाजिक कार्यकर्ते संदीप कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष तडाखे, सामाजिक कार्यकर्ते रणधीर कांबळे आणि दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष विकास बल्लाळ यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. साठी जो असणारा निधी आहे, कायद्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अनुसूचित जाती उपयोजनासाठी निधीची प्रोव्हिजन केली जाते. कायद्यामध्ये तरतूद असताना सुद्धा तो निधी राज्यातल्या सामाजिक न्याय विभागानं तिथल्या लोकांच्या योजनांच्यावरती खर्च न करता तो जाणीवपूर्वक अखर्चित ठेवलेला आहे. तो निधी तात्काळ खर्च करण्यात यावा व महाराष्ट्र व कर्नाटकच्या आंध्र प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्र अधिनियम कायदा स्थापन करण्यात यावा व महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचं स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्यात यावं. आणि महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या उपयोजनामधून जे महाराष्ट्रामधील सूतगिरण्या असतील, औद्योगिक सहकारी संस्था असतील, ह्याच्यामध्ये जो झालेला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे, जातीचे दाखले आमचे, पैसे आमचे आणि राजकारण त्या संस्थांच्यावरती करणारी जी विशिष्ट पक्षाची लोक आहेत त्याची ED व CBI मार्फत चौकशी करण्यात यावी. अशा विविध मागण्यासाठी इथं इस्लामपूर प्रांत कार्यालयावरती आपण मोर्चाचं नियोजन केलेलं होतं. अशा मागण्यांची आमची तात्काळ शासनानं, राज्य शासनानं दखल घ्यावी व आमच्या मागण्यांची पूर्तता करावी. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्हाला मोर्चाची दिशा बदलावी लागेल व आंदोलन अजून तीव्र करावे लागेल. येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या मोर्चांची मागण्यांची दखल घेतली नाही तर हा मोर्चा संदर्भामध्ये आम्हाला महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये जनजागृती करून मोर्चा महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयावरती काढावा लागेल आणि इथल्या झोपलेल्या राज्य व्यवस्थेला जागा करावं लागेल. एवढीच मी या ठिकाणी राज्य शासनाला गंभीर इशारा देतो. सांगली फेस्टिवल 2023 या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्तीर्ण समाजसेविका पुरस्कार